गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। लग्नाला जेमतेम 2 वर्षेही पूर्ण झाली नसताना एका पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेत विवाहित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नरगिस फैजान शेख असं जखमी झालेल्या विवाहितेचं नाव आहे। 2024 मध्ये तिचा निकाह फैजान जावेद शेख यांच्यासोबत झाला होता। मात्र लग्नानंतर अवघ्या 2 ते 3 महिन्यातच त्यांच्या संसारात वादाची ठिणगी पडली। दोघांचे सातत्याने वाद होऊ लागले, त्यामुळे दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांपासून विभक्त राहत होते। तलाक देण्याच्या कारणावरून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते। त्याचा शेवट या भीषण घटनेत झाला। बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी फैजान हा नरगिसच्या घरी पोहोचला। त्याने नरगिसच्या आईला म्हणजे सासूला विश्वासात घेतलं आणि मला नरगिससोबत एकांतात बोलायचं आहे असं सांगितलं। आईने परवानगी दिल्यानंतर तो नरगिसला एका खोलीत घेऊन गेला। तिथे त्यांनी अगोदरच प्लॅन केल्याप्रमाणे सोबत आणलेले पेट्रोल नरगिसच्या अंगावर ओतलं आणि लायटरने तिला पेटवून दिलं। नरगिसला आगीच्या हवाली केल्यानंतर आरोपी फैजानने तिथून पळ काढला। खोलीतून आगीच्या ज्वाळा आणि नरगिसच्या किंचाळण्याचा आवाज आल्यानंतर कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तात्काळ नरगिसच्या रूमकडे धाव घेतली। त्यांनी मोठ्या शिताफीने आग विझवून नरगिसला वाचवलं। मात्र या आगीत ती गंभीर भाजली असून तिला तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।